नमस्कार सर्वांना। आज आमच्याकडे आहे हळद घाना, जो की आम्ही लग्नाच्या अगोदर 5 सुवासिनीच्या हातून हळद तळण्याचा कार्यक्रम करतो। घाना भरणे हा विधी का केला जातो, यामागील शास्त्रीय कारण काय आहे व तो कसा केला जातो याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे व सविस्तर दाखवणार आहे। आपल्या घरात मंगल कार्य आहे, शुभ विवाह आहे, त्यासाठी आपल्या घरामध्ये खूप सारे पाहुणे येतात आणि त्यासाठी खूप प्रमाणात स्वयंपाक करावा लागतो आणि स्वयंपाक करायला लागणारी जी साधने आहेत त्या साधनांकडून जास्त काम करून घेतल्या जाणार आहे। त्यामुळे त्या साधनांची पूजा करणं आपल्या सोहळ्यासाठी साथ द्यावी यासाठी शास्त्राने सांगितले आहे। यामध्ये उखळ, मुसळ, जातं जे काही धान्य आहे ते कांडायचे आहे। सर्वप्रथम जातात हळद दळावी। आता हळदच का? कारण ती रोगप्रतिकारक आहे आणि तिचा जास्त गुणधर्म हा औषधी गुणधर्म आहे। हळद नंतर आपण सर्व काही धान्य त्या जात्यामध्ये दळू शकतो। मुलगी ही घरातली लक्ष्मी असते, त्यासाठी मुलीच्या हाताचे व पायाचे ठसे हे घेतले जातात आणि ते ठसे घेतात कुंकवाने, कारण मुलगीचं रूप हे लक्ष्मीचं रूप असतं असे आपल्या हिंदू धर्मात सांगितले आहे। हा विधी झाल्यानंतर सर्वात अगोदर जी दळलेली हळद आहे ती देवाला चढवतात। त्यानंतर ती हळद वर किंवा वधूस चढवल्या जाते। आता हळद चढवणे म्हणजे काय,
तर हळद ही पायापासून तर डोक्यापर्यंत लावणे याला हळद चढवणे असे म्हटले जाते. कामटीचे टोपली, सूप, फळा आणि परडी या सगळ्या कामटीच्या गोष्टी आणल्या जातात व 5 सुवासिनींकडून या कामटीच्या सगळ्या गोष्टीवर हाताचे ठसे हळद आणि कुंकवानी घेतले जातात. त्यानंतर त्या जातात जेही धान्य किंवा डाळी दळल्या जातात त्या डाळींपासून मुंगवड्या ह्या बनवल्या जातात आणि सांडोळी, पापड, कुरडई हे सगळे बनवले जाते व त्या मुंगवड्या ह्या 5 सुवासिनीकडूनच केल्या जातात. मुंगवड्यानंतर त्या 5 सुवासिनींकडून डाऊ हे बनवले जाते. डाऊ म्हणजे नक्की काय? डाऊ असे बनवतात की एक पांढरा रुमाल घेऊन त्या रुमालास पिवळे केले जाते व त्यामध्ये एक सुपारी आणि एक पैसा टाकला जातो, जे की त्या जाता आपण घाण्यामध्ये ठेवला आहे त्या जात्याला व जेही परडी आपण कांबीची केली आहे त्या परडीला केले जाते. सर्व बायकांकडून म्हणजे सुवासिनींकडून लक्ष्मीची म्हणजे की फड्याची पूजा आणि कामटीच्या टोपली, सूप आणि परडीची पूजा केली जाते. त्याच हळदीने पिवळे अक्षदा बनवले जातात. अक्षदा म्हणजे कोणीही अक्षदा ज्वारीच्या बनवतात किंवा तांदळाच्या. ह्या अक्षदा त्या 5 शुभ कार्याच्या अक्षदा त्या 5 सुवासिनींकडून बनवल्या जातात व त्यानंतर जी दडलेली हळद आहे ती वर किंवा वधू असेल त्यास मंदिरात घेऊन कुलदेवतेस सगळे पापड, करवडी आणि हळदीचा आणि उटण्याचा हे चढवले जाते. त्यानंतरच वधू किंवा वरास ही हळद चढवली जाते. सगळा हळदीचा घाणा सुशोभित करण्यासाठी फुलांचे डेकोरेशन हे केले जाते आणि विविध प्रकारचा फुलांचा वापर करून हे डेकोरेशन करतात व जेही रुखवंतात ठेवायच्या गोष्टी असतात त्या या हळद घाण्यांमध्ये आजकाल ठेवल्या जातात सुशोभित दिसण्यासाठी. असा हा हळदीचा घाणा. धन्यवाद. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ओमनील डायरीज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.